श्री स्वामी समर्थ. कोणती कामे नेहमीच लपून करावीत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा. जे काही खरेदी करायचे असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा. कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे. आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा. बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील. झालेले नुकसान कोणालाही सांगू नका. घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका. जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता. तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा. ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. चार चौघात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल. मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात. बुद्धिमान व्यक्ती तोच विचार बोलून दाखवते जो त्यांच्या हिताचा असतो. तुम्ही एखाद्या गुरूकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही सांगू नका. त्यामुळे त्याच्या मंत्रांचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल. जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा. अन्यथा लोक तुमचा आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील. विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर कधीच खरे वय सांगू नका. या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते. केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवावे, तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो. असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना प्रसन्न करत असते. तर आजची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.